जे रोज प्रोटीन खातो ना हे नाही जात इतकं एक्सिड होत नाही. पण इन द फॉर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर का खाल्लं म्हणजे तुम्ही तो 25 ग्रॅमचा स्कूप रोज 2दा-3दा घेताय आणि तुम्हाला त्याची तेवढी गरज नाहीये, पण तुमची किडनी पण थोडी हल्लेली आहे, आधीच तिचा फंक्शन इम्पेअर आहे, तर मग ती तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. पण तुमची किडनी नॉर्मल असेल तर एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही. फक्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ प्रोटीन घेताना मात्र विचार करावा लागतो, कारण त्याचं डायजेशन होतंय की नाही, त्याचे डायजेशनचा पण खूप मोठा इश्यू असतो त्यामुळे. त्याच्यात भरपूर प्रकार आहेत, वे कॉन्सन्ट्रेटेड, आयसोलेटेड, लोक आयसोलेट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त महाग, मग ते घेतात. पण मग त्याला एवढं सगळं गोंजारत बसण्यापेक्षा तुम्हाला अदर सोर्सेस सांगितलेले आहेत. पण कधी पण प्रोटीन हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये जर का सुरू केलं तुम्ही म्हणजे वे प्रोटीन, तर कधीही फिजिशियनचा सल्ला घेणं, आपल्या घरी टेस्ट करून घेणं की आपली किडनी बरोबर आहे ना बाबा, पण सुरू केलंय मी, महिना झाले 2 महिने झाले, परत एकदा टेस्ट करून घ्या किडनी ओके चालली आहे ना बाबा. लवकर कळालं तर आपण लवकर विड्रॉलला जातो.